पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत म्हणून मी तुला माझ्यापासून लांब ठेवते, पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही। खरंच? मग काय कारण आहे सगळ्या मागे? तुझी काळजी वाटते रे मला नंदू। मी तुझ्या आयुष्यात येण्याआधी तुझं आयुष्य किती छान होतं बघ ना, पण मी आले आणि तुला मार खावा लागला, तुझ्या आईच्या विरोधात तुला जावं लागलं। आणि मला माहिती आहे की तुझ्यासाठी तुझी आई किती महत्वाची आहे, आणि म्हणूनच सांगते नको माझ्यात अडकून पडूस। वर्षा वेडी आहेस का तू? माझे निर्णय तू का घेतेस? तुझ्यासाठी किती खस्ता खायच्या, किती संकटांना सामोरं जायचं हे माझं मला ठरवू दे ना। हे बघ वर्षा, मी ठरवलंय जोपर्यंत तू या संकटातून बाहेर पडत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या सोबत राहणार। हा, आता कुठल्या नात्याने आपण सोबत राहायचं हे तू ठरव, त्या नात्याचं नाव काय असेल हे तू ठरव, पण मला तुझी किती काळजी आहे, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, तुझ्यासाठी मी काय काय करायचं हे प्लीज माझं मलाच ठरवू दे। वर्षा, हे बघ, रडू नकोस, नाहीतर मला सुद्धा रडायला येईल बरं का। अतुल आहे तिथे। अरे तू काय करतोयस इथे? बास झाला, आता तिच्या सोबत मी आहे, तू इथून निघ। मला इथून हाकलवणारा तू कोण रे? तुला काय गरज आहे? हो, काय काय चाललंय काय इथे? हा त्रास देतोय, ह्यांच्याकडे लांबून बघतो। काय हो, असं का बघतोय त्यांच्या बायकोकडे? ही त्याची बायको नाहीये। काय हो, तुमची बायको आहे का? तो काय बोलणार? माझी बायको आहे ती। माझ्या बायकोवर बसलाय म्हटल्यावर मी बघणार नाही तर काय करणार? काय रे, तू यांच्या बायको सोबत कशाला बसलायस? राहू दे, करू दे काय करायचं ते, चालू दे, चालू दे। जे चाललंय ना ते चालू दे। ए, चला निघा लवकर इथून। वर्षा प्लीज नको लागूस आता त्याच्या पाठी। सॉरी, माझ्यामुळे आणखीन गोंधळ झालाय, उगाच विषय वाढवला, खरंच सॉरी। आई येते? अगं चाललीस कुठे आनंदी? चहा पोळी खाऊन जा। आई ग जरा, हे बघ तू उपाशी गेलीस हे कळलं ना तुझ्या बाबांना तर घर डोक्यावर घेतील ते। तू बस आई, आधी बस इथे बस। ऐका, अहो आई। हो नाही आणि जाऊ नये, 2 पोळ्या तरी खाऊन जायच्या ना चहा बरोबर। आणि हे बघ माझ्या समोर आधी तू घास तोडायला घे, आणि चहा संपला तर तुला मी गरम गरम आणून देते। हा घे, कर सुरुवात। आई 2 जरा जास्त होत। काही जास्त होत नाहीयेत, खा तू। शाबास।
थांबा थांबा बघते. थांबा पिंबा काही नाही, बसा मी उघडते दरवाजा. लागली लगेच दरवाजा उघडायला. राघव, बाबा आज झोपले. अच्छा. ते मी एक दिवसासाठी शहराबाहेर चाललोय, ते सांगायला आलो होतो. वर्षाच्या केस संदर्भात जावं लागतंय. काय ना आई, ते वर्षा जाईल ऑफिसला, तिच्या आईला फक्त आता काय लागेल काय नको ते तेवढं बघावं लागेल. मेन प्रश्न असा आहे, हे चिंगीचे कराटे क्लास चालू झालेत ना, ते तिला आज नेमकं न्यायचंय. आणि चिंगीने कराटेचा क्लास कधी लावला? अहो ते आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना, घरी एकटी असते, खेळायला कोण नसतं तिच्यासोबत. मग ती उगाच आपलं ते आई आणि वर्षा दोघींना ते काय मागे लागते, त्रास देते वगैरे. मग ते वेगवेगळे क्लासेस तिला लावलेत. आणि काय झालं ना, ते कराटे क्लासला मी स्वतः नेतो. आज मला जमणार नाही, आता बाहेर चाललोय ना. नाही, मी सोडायला गेले असते, पण अरे यांना एकट्यानं सोडून. आई तुम्ही थांबा बाबांकडे, त्यांना म्हणावं मी सोडेन तिला, काळजी नका करू. थँक्यू थँक्यू. आई त्यांना विचारा की चिंगीला नक्की कुठे सोडायचंय. ते डीजी स्वीट शॉप आहे ना, ते सर्कल आहे बघा, कारखान्याला जाताना लागतो ना, तोच सर्कल. कळलं आई, कळलं. येतो. थांबा. त्यांना बोला तुम्ही. ते वर्षाताईंच्या केस संदर्भात बाहेर जात आहे म्हणून विचारतीये. अडचण नाहीये ना काही? अडचण येऊ नये म्हणून चाललोय. अतुलच्या गावी चाललोय. की पाय माझे अतुल भाऊंना कळलं तर? त्याला कळणार नाही याची काळजी घेतली मी. पण कशाला जाताय त्यांच्या गावी? वकील म्हणून एकाच बाजूने विचार करून चालत नाही ना, चारी बाजूने विचार करावा लागतो. मला आता कळलंय की त्याने त्याच्या आई वडिलांना ह्या डिवोर्स बद्दल काही सांगितलं नाहीये. याचाच अर्थ वर्षापासून सुद्धा त्याने खूप साऱ्या गोष्टी लपवून ठेवल्या असणार. त्याच्या गावी गेलो तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल, बरीच माहिती मिळेल म्हणून चाललोय. तुम्ही कसेही वागलात माझ्याशी तरी तुमची हुशारी आणि कामाबद्दलची निष्ठा मला मान्यच करायला हवी. काय झालं? काही नाही, मी काळजी घेईन. चिंगीला सोडेन मी क्लासला. तुम्ही पण काळजी घ्या. तू पण काळजी घे. ऐ ग, माझे गुडघे गेले ग. चिंगू चिंगू जा ना, दरवाजा उघड जा. आजीला सांग. अगं मी ऑपरेशनची बाई आहे ना ग. बघितलंस, हे शक्य असतं ना तर आतापर्यंत बाहेरचा माणूस घरात आला असता. जा ना मग तू. काय ना चिंगू तू. उघडा ग कोणीतरी. हो ग, आले आले. ये ये, उघड उघड उघड. आले आले. हा कोण आले सकाळी सकाळी घायच. आनंदी, आनंदी ये ये. तू सावकाश. तू आली. हो, मला वाटलं कोण आलं. ते चिंगीला सोडायचं होतं ना कराटे क्लासला. असं दादाने सांगितलं तुला? अगो पण मग दादा गेलाय कुठे? सकाळपासून कुठेतरी गेलाय, आम्हाला काही सांगितलंच नाही. तुला माहितीये कुठे गेलाय? हा नाही, काही कल्पना नाही. महत्वाचं काहीतरी काम आलं असेल म्हणून गेले असतील. असे नाका, त्या निमित्ताने तू घरी आलीस ना, म्हणजे वाऱ्याची झुळूक आल्यावर कसं गार वाटतं, तसं तू आल्यावर बरं वाटतं ग बाळा. ये ना, ये, बस बस. आनंदी बरं झालं तू आलीस. मी जरा निघते. हा मला उशीर होईल नाही तर ऑफिसला. हा तू निघ. हा निघ. चला आई येते. हा, ये. नाही तुम्ही बसा, मी चिंगीचं जरा आवरते. दे, मी ठेवते, मी ठेवते. चिंगी बाळा, ती तिकडे तिकडे तिकडे. चिंगी आई ड्रेस कुठे ठेवलायस ग? पेणी पण काय? बाय माझे
तू तर तयार झाली आहेस. हो हे बघ हेअर्स बघ कसे केलेत मी. वा. तुला माहितीये कसं केलंय मी? हे बघ असा ठेवला, एक वेणी घातली, मग त्याला असं गोल 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 केलं, झालं मग तयार. आणि पिना कोणी लावल्या? आजीने लावल्या. हो ग बाई, सगळं तिचं तीच करते, करणार तरी काय बिचारी. हा, तू इथे काय करत होतीस स्वयंपाकघरात? अगं आई, चिंगी मी करू? नको. सावकाश सावकाश चिंगी. झालं. एवढी मोठी कधी झालीस ग? आई, तू मला सांगितलं होतंस ना, तू जेव्हा गावी जात होतीस तेव्हा गुडगल सारखं वागायचं म्हणून. आई, तू परत आलीस ना की तुला माझं काहीच करावं लागणार नाही, मी सगळं स्वतःहून करेन. पण तू ये ना ग प्लीज. चिंगी, आता हे दूध पी बरं. क्लासला जायला उशीर होईल ना नाहीतर. मी आहे हा बाहेर. नंदू, तू का काही हरकत? तू सुधारणार नाहीस ना नंदू? सॉरी. चालेल. अरे वा, सगळं व्यवस्थित झालेलं दिसतंय. एकदा का वर्षाताईंच्या आयुष्यातून तो अतुलची बाधा गेली ना, दोघांचं चांगलं होईल. तसा जोडा लक्ष्मीनारायणचा दिसतो. आणि यांच्यामध्ये येणार त्या अतुलच्या गळ्यात चपलाचा जोडा टाकूसा वाटतो. अतुल, पण वर्षा काही म्हण, मी तुझ्यासाठी बदलणार नाही. आणि मित्र कधीच बदलत नसतात. म्हणजे मित्र म्हणून येऊ शकतो ना मी. चल आता. काय ग, कसल्या विचारात आहेस? नंदू, मला कधी वाटलंच नव्हतं रे की दादाला माझी केस लढावी लागेल. आणि आता तो माझ्यासाठी एवढं करतोय ना, तर मला खात्री आहे की तो अशी केस उभी करेल ना की त्या अतुलला चांगली अद्दल करेल. काय झालं, असं का बघतोयस? मला खूप कौतुक वाटतं. तुझा दादा, वहिनी, अगदी आई सुद्धा तुझ्या निर्णयाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. आयुष्यातल्या खूप महत्वाच्या अशा आपल्या निर्णयाचा कुणीतरी स्वीकार करणं फार गरजेचं असतं. आणि त्या बाबतीत तू खूप लकी आहेस. निघूया, उशीर होतो. हो. रिक्षा. चल. ये दाखवते तुला, ये. 5 4 3 पसरली. 1 reverse 1 2 3 4 5 6 7 8 9 10 same alternate change. चलो go down. ready रेवा चेंज करूंगे. 1 2 3 4 5 ओके. सो हायर पंच करायचंय. रेडी सेम सुजुकी सीजर. ओके सेम राइट हँड अप हायर पंच. रेडी 1 2 3 4 5
आई का? हो, ती रेवाचं काही चुकलं असेल तर माफ करा हा, तसं लहान आहे ना ती. नाही हो, उलट आम्हाला फार कौतुक वाटतं रेवाच्या बाबांचं. इतके मोठे वकील आहेत तरी सुद्धा तिला ऑफिसच्या मधल्या वेळेत येतात आणि सोडून जातात, आणि ऑफिसमधून परत जाताना तिला न्यायला येतात. खरंच खूप कौतुक वाटतं बघा. आणि आम्हाला तर प्रश्न हाच पडलेला असतो की रेवाची आई कुठे असते, ती का नाही येत रेवाला सोडायला. एकदा मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की तिची आई बिझी असते. मी अहो म्हणजे तुम्ही आर्टिस्ट आहात ना. रेवाचे बाबा खूप कौतुक करत होते तुमचं. हो हो मग रेवाचे बाबा अजून काय काय सांगत होते? तुम्ही चित्र छान काढता आणि ह्या वर्षी अगदी कमी वेळात तुम्ही गुढ्याही बनवल्या होत्या सांगितलं. आणि तुम्ही गणपती बाप्पांची खूप सुंदर मूर्ती बनवता, त्यांना खूप अभिमान आहे तुमचा. आणि त्यांनी आम्हाला तुमच्याकडचे गणपतीचे फोटो सुद्धा दाखवले. आणि हो, रेवाचे बाबा हे सुद्धा म्हणत होते की एवढं सगळं असतानाही तुमचं घराकडे अजिबात दुर्लक्ष होत नाही. या ना, बसा ना, या या या. हो. अप्सुगी सीजक. रेडी? स्विंग किक. रेडी? 1. श्वेत. ओके. चलो नाव टाइल्स ब्रेकिंग करायचंय. ओके, सिट डाउन. फर्स्ट टोटो, ये पटकन. देवा, चलिए. गुड. चलिए पुढे. गो डाऊन. सेंटरला दिसतंय तिथं प्रॉपर फिश टाईट करून एकदम जोरात मारायचं. ओके. Ready? Hands down. आई, तू जे सांगते ते करते ना मी. हो. मी दूध पिते, नीट जेवते, म्हणून मी स्ट्रॉंग आहे. बघितलंस ना तू मी कसं फोडलं ते. मला काहीच दुखलं नाही. खरंय चिंगी, इतकं भारी वाटलं ना मला बघून. स्ट्रॉंग आहेस तू खूप. हो. बरं, आता शाळा सुरू झाल्यावर हे कराटे क्लासेस सुरू असतील ना तुझे? हो वाटतं, पण माहिती नाही. ऐक ना, शाळा सुरू झाल्यावर ना त्या पाठला ना मी सोडणार नाहीये. का? अरे नेहमी चिडवतो तो मला. टीचरच्या आजूबाजूला फेऱ्या मारत असतो. त्याला असं वाटतं की त्याला टीचर जास्त मार्क्स देणार आहे. पण आता तू शिकतीयस कराटे, त्याचा उपयोग असा नाही करायचा. त्रास देतो तो तुला, पण दुर्लक्ष करायचं. आपण दुर्लक्ष केलं ना तर बाय माझे. ओळख असेल अशी अपेक्षा करतो. वहिनी, वर्षा माझ्याशी बोलत नाहीये, प्लीज तिला समजावून सांगा ना. काय करताय तुम्ही इथे? पाठलाग करत होता का आमचा? तुम्हाला माहिती होतं आम्ही इथे आहोत? नाही नाही, मी पाठलाग नाही करत आहे. मला फक्त वर्षाशी बोलायचंय. मला तिच्याशी बोलताच येत नाहीये. वहिनी, ती तुमच्याकडे राहते, तुम्ही सगळे आहात तिच्या बरोबर, पण माझा विचार केलाय कधी? मी एकटा पडलोय. तिची काळजी वाटते मला. तो नंदू तिच्या आयुष्यात आला ना तेव्हापासून ती तशी वागते. माझी वर्षा माझ्याशी वागलीच नसती. चिंगी समोर हा विषय काढायला नकोय तू. आणि नसेल बोलायचं त्यांना तुमच्याशी, मग कशाला आग्रह करताय? हो वहिनी, लफडं करते माझी बायको. के बाय माझे, अहो मुलीसमोर काय बोलताय तुम्ही? हो, मी कोणाकडे न्याय मागायचा सांगा ना. हा, संसार केलाय मी वहिनी तिच्या बरोबर. वहिनी आतला तुम्ही समजावून सांगा ना तिला. संसार मोडायला निघाली ती माझा त्या नंदूमुळे. काय मागतोय काय मी तुमच्याकडे? संसाराची भीक मागतोय फक्त. वहिनी प्लीज समजावून सांगा, प्लीज.
झालं का रे? अप्रतिम झालंय. आता आपण याच्यावरती रील्स देखील बनवू शकतो. चल दाखव. ये. वा, आता बघतो कुठलं कोर्ट माझ्या बायकोला बिचारी म्हणतो ते. त्या वर्षाने तिच्या भावाची नाही वाट लावली ना तर बरंच.